केंद्र प्रमुख पदभरती 2023 जिची मित्रांनो आपण खूपच आतुरतेने वाट बघत होतो, जेणेकरून की ही केंद्र प्रमुख पदभरती जी आहे ती कधी होते, लवकरात लवकर व्हावी अशी सर्वांची इच्छा होती। कारण की आपण जवळपास 4 ते 5 वर्षापासून या केंद्र प्रमुख भरतीची वाट बघत आहोत। यामागचे कारण देखील असेच आहे, कारण की केंद्र प्रमुख म्हटलं की आपल्या सर्वांना या पदाची खूप आवड असते, कारण की हे पदच अशा पद्धतीचं आहे। याचा जॉब चार्ट जो आहे तो खूपच सुंदर आहे आणि येथे आपल्याला एकाच शाळेवर नाही तर 10 ते 15 शाळांवरती जवळपास काम करण्यास मिळते आणि तेथे आपण आपल्या पोटेन्शियल जे आहे ते दाखवू शकतो। तर अशा पद्धतीचं सर्वांना मोहामध्ये टाकणारं हे पद आहे केंद्र प्रमुख। तर आपण सर्वच यासाठी इच्छुक होतो आणि याच संदर्भात मित्रांनो ही जी केंद्र प्रमुख पदभरती 2023 आहे आता ती लवकरच होणार आहे। या संदर्भातला जो टेंटेटिव्ह रोडमॅप होता, याची जी वेळापत्रक होतं ते आता या मागे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये येथे आपल्याला दिलेलं आहे आणि हे या संदर्भाचं जो वेळापत्रक होतं ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। तर हे नेमकं वेळापत्रक काय आहे, तर त्या संदर्भात देखील बऱ्याच जणांची मतांतरे आहेत। या वेळापत्रकामध्ये आपल्याला 17 तारखेला 17 जून रोजी जी आहे 17 जून या रोजी परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे। केंद्र प्रमुख भरतीची परीक्षा ही IBPS या संस्थेमार्फत 17 जूनला घेण्यात येणार आहे असं दिलेलं आहे आणि त्या संदर्भातचा जो या परीक्षेचा निकाल असेल तो 25 जून रोजी डिक्लेअर केला जाणार आहे आणि त्यानंतर 30 जूनपर्यंत जे आहे ते पूर्ण या पदाच्या ज्या नियुक्त्या आहेत त्या नियुक्त्यासुद्धा दिल्या जाणार आहेत। म्हणजे जवळपास एका महिन्यामध्ये ही पूर्ण प्रोसेस जी आहे केंद्र प्रमुख पदभरतीची ती घातलेली आहे, होणार आहे। त्याचमुळे बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की ही गेली मागची 4 ते 5 वर्ष झाले या पदाची भरती होत नाहीये, कधी होते, होईल की नाही, एवढे शुद्धीपत्रक आले, एवढे शासन निर्णय आले, इतक्या वेळेस अभ्यासक्रम बदलला, इतक्या वेळेस पदांचा जो क्रायटेरिया होता तो बदलला, तर मग ही आता एका महिन्यामध्ये कसं शक्य आहे की ही पदभरती होणं। तर यावरती जर आपल्याला विचार करायचा झाला तर IBPS ही जी संस्था आहे हिने आताच टेट एक्झामचं कंडक्ट केलेलं होतं। टेट एक्झाम हिने व्यवस्थितरित्या पार पाडलेली आहे, जिच्यासाठी खूप सारे विद्यार्थी आपल्या केंद्र प्रमुख भरतीपेक्षा जवळपास 10 ते 15 पट विद्यार्थी जे आहेत ते टेट परीक्षेला बसले होते आणि जेव्हापासून टेट परीक्षा डिक्लेअर झाली होती तेव्हापासूनच येथे एका महिन्यामध्ये या परीक्षेचं आयोजन करून ती यशस्वीरित्या IBPSने जी आहे ती पार पाडलेली आहे रिझल्ट सहित। त्यामुळे येथे आपल्याला IBPS वरती शंका घेण्यास कुठेही वाव नाही, परंतु जर आपल्या शासकीय काही अडथळ्यामुळे जर ही परीक्षा पुढे गेली तर सांगता येत नाही, कारण की ही जी 17 जून आहे ती प्रस्तावित तारीख येथे आपल्याला दिलेली आहे 17 जून। तर त्यामुळे तरीही या बाकींचा आढावा घेता जर ही परीक्षा वेळेवरच झाली आणि ती होणारच अशा पद्धतीने आपण येथे माइंडसेट ठेवायचा आहे आणि या सेटनेच आपल्याला पुढे जाऊन काय करायचं आहे, या येणाऱ्या ज्या 17 दिवस आपल्याकडे बाकी आहेत त्यामध्ये व्यवस्थितरित्या हार्डवर्क करून, आणि नुसतं हार्डवर्कच नाही तर त्यामध्ये आपल्याला स्मार्ट वर्कसुद्धा टाकावं लागणार आहे, कारण की वेळ कमी आहे। जर आपल्याकडे इथे 6 महिने 8 महिने अशा पद्धतीचा जर वेळ असता, जास्त वेळ असता तर आपण इथे हार्डवर्क केलं असतं, परंतु येथे आता फक्त आणि फक्त 17 ते 20 दिवसांचा कालावधी आपल्याकडे उरलेला आहे आणि या एवढ्या कमी कालावधीमध्ये पूर्ण हार्डवर्क करून चालणार नाही, तर याच सोबतीला आपल्याला स्मार्ट वर्कसुद्धा येथे करावं लागणार आहे। तर या संदर्भाने मित्रांनो केंद्र प्रमुख ही जी पदभरती होणार आहे येणाऱ्या 17 जून रोजी, तर त्या संदर्भाने आपण येथे बघायला हरकत नाही की या केंद्र प्रमुख पदासाठी कुठले शिक्षक पात्र आहेत किंवा कोण कोण यासाठी पात्र आहे, नेमका काय क्रायटेरिया, कोणती शैक्षणिक आणि कोणती व्यावसायिक अर्हता येथे आपल्याला पात्रता आवश्यक असणार आहे, जेणेकरून माझे जे शिक्षक मित्र आहेत यांना एक क्लिअर रोडमॅप व्हावा, त्यांच्या डोक्यामध्ये क्लिअर व्हावं की आपण या परीक्षेला पात्र आहोत किंवा नाहीत। येथे आपल्याला बऱ्याच मित्रांचे खूप सारे प्रश्न आहेत की या परीक्षेसाठी केंद्र प्रमुख बनण्यासाठी आपल्याला किती वर्षाचा अनुभव लागत असतो, येथे व्यावसायिक पात्रता कोणती पाहिजे, मग याला BEdच पाहिजे का, अशा पद्धतीचे बरेच सारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपले या व्हिडिओमधून सुटणार आहेत। तर नक्कीच आपण या पात्रते संदर्भातला, अर्हता संदर्भातला हा व्हिडिओ व्यवस्थित बघावा, जेणेकरून आपल्याला पुन्हा कोणालाही प्रश्न विचारण्याची गरज पडणार नाही। तर मित्रांनो येथे ही जी परीक्षा होणार आहे ती होणार आहे विभागीय मर्यादित परीक्षा पद्धतीने किंवा
मर्यादित स्पर्धा परीक्षा विभागीय या पद्धतीने ही परीक्षा जी आहे ती कंडक्ट केली जाणार आहे आणि कोण करणार आहे ते IBPS मार्फत येथे आपल्याला ही परीक्षा घेतली जाणार आहे IBPS या संस्थेद्वारे जी आपली परीक्षा परिषद पुणे आहे यांच्यामार्फत या कंपनीला इथे टेंडर देण्यात आलेलं आहे हे आपल्याला इथे क्लिअर व्हावे। त्यानंतर मित्रांनो येथे आपल्याला नेमकी पात्रता काय तर कोण होऊ शकतं केंद्र प्रमुख या महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते इथून एवढ्या भागामध्ये आपल्याला दडल्याचं दिसत आहे। तर बघूयात पात्रता काय आहे त्यामध्ये आपल्याला अ नंबरची जी महत्त्वाची पात्रता आहे ती एकदा लक्षात घेणे गरजेचं आहे। तर बघूयात यामध्ये 1 नंबर आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी। तर येथे आपल्याला कोणतंही एखादं विद्यापीठ आपण ज्या विद्यापीठामधून पदवी प्राप्त केली असेल तर ते फक्त मान्यताप्राप्त असावं येथे आपल्याला असं दिसत आहे फक्त आणि फक्त ते मान्यताप्राप्त असायला हवं। मग त्यामध्ये तुमची कुठलीही पदवी चालते BA असेल BCom असेल किंवा BSc असेल या तिन्ही पदव्यांमधून आपली कुठलीही पदवी येथे ग्राह्य धरली जाणार आहे। फक्त तुमचं ज्या विद्यापीठातून तुम्ही या पदव्यांपैकी पदवी केली असेल तर ते मान्यता प्राप्त असायला हवं हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर येथे दुसरा महत्त्वाचा क्रायटेरिया त्यामध्येच पदवी संदर्भातच आपल्याला पाहायला मिळतो तो असा आहे की आपल्याला कमीत कमी किमान येथे 50% गुण पदवीला हवे आहेत। 50 पेक्षा 0.1 जरी कमी असला तर येथे आपण अपात्र होतो हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। किमान म्हणजेच काय कमीत कमी 50%, यापेक्षा जास्त कितीही चालतं तुम्ही 100% गेले तरी हरकत नाही, परंतु किमान 50% म्हणजे कमीत कमी 50%, त्यापेक्षा 0.1 सुद्धा आपण पात्र असणार नाहीत। ही गोष्ट आपल्याला इथे कटाक्षाने ध्यानात घ्यायची आहे। तर त्या संदर्भात मित्रांनो हा पॉईंट नंबर 1 होता, हे आपल्याला क्लिअर झाले असेल। त्यानंतर पात्रतेसंदर्भात दुसरा जो निर्णय होता, दुसरा जो नियम आहे, दुसरी जी अट आहे ती अशी आहे की जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर 3 वर्ष अखंड सेवा केलेली हवी। तर हा जो मुद्दा आहे हा बराच चर्चेला गेलेला आहे आणि यावरती बरीच मतांतरे झालेली आहेत, बऱ्याच जणांनी इथे आक्षेप नोंदवलेले आहेत। तर या संदर्भातचे हे दोन्ही मुद्दे जे आहेत ते मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही जी पात्रता आहे ती 1 डिसेंबर 2022 या रोजीच्या GR ने दिलेली होती। 1 डिसेंबर 22च्या GR ने जी आहे ती ही पात्रता आपल्याला इथे देण्यात आलेली होती की जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित। आता इथे आपल्याला एक गोष्ट क्लिअर करायला हवी की बऱ्याच जणांना प्रशिक्षित याचा अर्थ किंवा त्यांच्यामध्ये गोंधळ निर्माण होत होता। तर प्रशिक्षित याचा सरळ अर्थ जो आहे तो इथे आपल्याला घ्यायचा आहे, ते म्हणजेच प्रशिक्षित म्हणजे आपलं कुठलं तरी जे आपण व्यावसायिक पात्रता म्हणतो ती व्यावसायिक पात्रता असायला हवी। मग इथे आपल्याला प्रशिक्षितमध्ये काय चालतं, D.Ed चालतं आणि B.Ed सुद्धा चालतं। तर आता इथे बऱ्याच जणांचा हा प्रश्न मला नेहमी जे विद्यार्थी आहेत किंवा आपले शिक्षक बांधव आहेत ते विचारतात की केंद्रप्रमुख पदासाठी B.Ed आवश्यक आहे किंवा नाही। तर येथेच आपल्याला क्लिअर होत आहे की येथे B.Edचा असा कुठलाही उल्लेख मित्रांनो केंद्रप्रमुख भरतीच्या संदर्भाने दिलेला नाही आहे, त्यामुळे आपल्याला घाबरण्याची गरज नाही। जर आपलं B.Ed नसेल तरी सुद्धा आपण बाकी जर क्रायटेरिया पूर्ण करत असाल तर मात्र नक्कीच आपण केंद्रप्रमुख होऊ शकता, यात कुठलेही दुमत नाही। तर त्या संदर्भाने आपलं D.Ed किंवा B.Ed ही व्यावसायिक पात्रता आपल्याला हवी आहे, तर त्या संदर्भाने त्यालाच प्रशिक्षित असं म्हणता येईल। आलं आपल्या लक्षात? तर या शब्दाचा अर्थ जो आहे तो D.Ed किंवा B.Ed अशा पद्धतीची व्यावसायिक अर्हता आपली पूर्ण असायला हवी। तर त्या संदर्भाने जिल्हा परिषदेचा इथे एक शब्द दिलेला आहे, तो सुद्धा आपण पुढच्या याच्यामध्ये काय चेंज झाला आहे, कारण की हा जो GR असणार आहे तो 1 डिसेंबर 2022चा GR होता, तो आपण बघत आहोत। तर त्या संदर्भाने बघा पदवीधर, तर हा एक शब्द इथे दिलेला आहे की पदवीधर म्हणजेच प्रशिक्षित हा शब्द जो आहे तो आपल्याला क्लिअर झालेला आहे। पदवीधर, तर इथे पदवीधर म्हणजेच या पदव्यांपैकी BA BSc BCom अशा पद्धतीच्या पदव्यांमधला पदवीधर की जो आपल्या शिक्षक याच्यामध्ये वेतन श्रेणीचा पदवीधर जो असतो, ज्याला पदवीधर या पदासाठी वेतन श्रेणी मिळालेली असते, ज्याचं B.Ed कंप्लीट होऊन तो या पदावरती वेतन श्रेणीचा पदवीधर असतो, तो पदवीधर। येथे खूप सारा गोंधळ आपल्याला झालेला पाहायला मिळतो आणि या संदर्भात मग बरेच शिक्षक जे आहेत, बरेच आपले संघटना जे आहेत त्या संदर्भातील या पदवीधर या विषयावरती शासनाची व्यवस्थित चर्चा करून त्या संदर्भाने मग आता
येथे आपल्याला जो नवीन शुद्धीपत्रक किंवा नवीन नियम निघलेला आहे शुद्धीपत्रकाने, त्यामध्ये हे जे पदवीधर आहे ते वगळण्यात आलेलं आहे, ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर इथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की मग तुम्ही पदवीधर असाल तरी चालते, श्रेणीने पदवीधर असा किंवा या पदवीने, बरोबर. तर हा मुद्दा इथे एक होता, तर तो बघूयात. प्राथमिक शिक्षक, तर यामधून आपल्याला असायला पाहिजे होतं की जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक या पदावरती कमीत कमी 3 वर्ष अखंड सेवा, यामध्ये कुठलाही खंड नसावा. जे बरेच शिक्षक जे आहेत ते काही गॅप जर पडलेला असेल सेवेमध्ये काही कारणास्तव, तर तो खंड येथे नसावा. 3 वर्ष कमीत कमी सेवा ही आपली असायला पाहिजे. आणि यामध्ये जे आहे ते शिक्षण सेवक पद जे आहे ते वगळण्यात आलेलं आहे. म्हणजेच पद वगळलेलं नसून मित्रांनो, यामध्ये शिक्षण सेवक जो कालावधी होता आपला 3 वर्षाचा, तो या 3 वर्षामध्ये ग्राह्य धरला जाणार नाही. म्हणजेच आपल्याला एकूणच किती सेवा करावी लागेल, 3 वर्ष शिक्षण सेवकचे आणि 3 वर्ष असे कमीत कमी आपली 6 वर्ष तरी सेवा झालेली इथे पाहिजे. आणि शिक्षण सेवक वगळून हा जो पूर्ण क्रायटेरिया होता, ही जी पूर्ण पात्रता होती मित्रांनो, ती होती 1 डिसेंबर 2022च्या शासन निर्णयानुसार किंवा त्या पत्रानुसार. परंतु आता इथे आपण आताच चर्चेला आहे की पदवीधर या विषयावरती खूप साऱ्या चर्चा यांना उधाण आलं होतं आणि त्या संदर्भाने आपले शिक्षक आणि काही संघटना यांनी शासन स्तरावर हा मुद्दा मांडला. आणि इथे पदवीधर यामध्ये शब्दामध्ये खूप गोंधळ दिसत होता. श्रेणीचा पदवीधर की फक्त BA BCom अशी पदवी असलेला पदवीधर. तर तेथे मग शासनाने काय केलं की आता इथे किंवामध्ये दिलेलं आहे, शासनाने एक नवीन शुद्धीपत्रक काढलं. ते काढलं मित्रांनो 9 मार्च या रोजीचं, 9 मार्च 2023 या रोजी हे शुद्धीपत्र काढलं. आणि येथे या पदवीधर शब्द जो आहे आणि या नियमामध्ये थोडासा बदल केलेला आहे, तो काय आहे ते एकदा सविस्तररित्या आपण बघूयात. तर बघा, येथे 9 मार्च 2022 जे आहे या नवीन शुद्धीपत्रकामध्ये काय बदल झालेले आहे, तर त्याप्रमाणे येथे आपल्याला 1 नंबरमध्ये दिसत असेल मित्रांनो, प्रशिक्षित शिक्षक जो आहे तो प्राथमिक या पदावरचा लागणार आहे. आताच आपण पाहिलेलं आहे की प्रशिक्षित याचा अर्थ काय आहे आपल्याला क्लिअर झालेला आहे. तर येथे जिल्हा परिषद जे नाव होतं मित्रांनो, येथे आपल्याला दिसत नाहीये, बरोबर. येथे जो पहिल्या 1 डिसेंबरच्या GR मध्ये जे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक पदवीधर शिक्षक असं होतं, तर तेथे आता येथे नवीन शुद्धीपत्रकानुसार फक्त प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक काय दिलेले, प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक. म्हणजेच आता येथे आपल्याला या संदर्भात जिल्हा परिषदेचेच शिक्षक असतील का, तर असंही नाही. तर आपण खाजगी शाळेचे किंवा संस्थेचे जरी शिक्षक असाल तरी येथे आता चालणार आहे. परंतु फक्त आणि फक्त प्राथमिक शिक्षक येथे केंद्रप्रमुख या पदासाठी पात्र असणार आहेत. मग ते जिल्हा परिषद असोत की संस्थेचे असोत, या संदर्भाने आपल्याला आता इथे ही एक गोष्ट क्लिअर झालेली आहे. म्हणजेच आता जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसोबत संस्थेचे शिक्षक सुद्धा येथे केंद्रप्रमुख या पदासाठी पात्र आहेत. तर त्याचप्रमाणे मित्रांनो, प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या पदावर ज्या दिनांकास वरील पदवी धारण केली त्या दिनांकापासून 3 वर्ष अखंड सेवा शिक्षण सेवक पद वगळून. हे इथे एक आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की येथे आपण जे पाहिलं होतं, हा 1 नंबरचा जो मुद्दा आहे तो येथे सुद्धा पूर्ण जशास तसा लागू आहे. आपल्याला पदवी हवी आहे कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून, BA BCom BSc यापैकी कुठलीही चालते आणि कमीत कमी 50% गुण. येथेही या शुद्धीपत्रकानुसार आपल्याला हा मुद्दा जो आहे तो लागूच आहे, बरोबर. म्हणजे हा एक आपल्याला लागूच राहणार आहे. परंतु येथे दुसऱ्या मुद्द्यामध्ये जो आहे तो खूप सारा बदल झालेला आहे. पहिला तर काय की जिल्हा परिषदेचं हे जे नाव आहे ते वगळून टाकण्यात आलेलं आहे. म्हणजे आता बाकीचे शिक्षकसुद्धा प्राथमिकवाले येथे पात्र आहेत केंद्रप्रमुख पदासाठी. त्यानंतर येथे बघा, वरील पदवी म्हणते, वरील पदवी म्हणजेच ही जी पदवी आहे BA BCom BSc यामधली जी ही पदवी आहे ही ज्या दिनांकापासून धारण केलेली आहे. म्हणजे जो शिक्षक BA BCom BSc जर आधी पास झाला असेल तर त्याला 3 वर्ष जसेही होतील पदवी पास झाल्यानंतर तो येथे या परीक्षेसाठी पात्र असेल. परंतु काही शिक्षक काय करत असतात की 4-5 वर्ष 5-6 वर्ष सेवा करतात आणि नंतर मग म्हणतात चला आता पदवीला ॲडमिशन घेऊ, मग त्यांची पदवी जी आहे ती लेट होणार. तर येथे आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ज्या दिनांकास पदवी कंप्लीट होईल, ज्या दिनांकास पदवी पूर्ण होईल त्या दिनांकापासून आपल्याला प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या पदावरती काय करायचं आहे, 3 वर्षाचा सेवेचा अनुभव लागणार आहे, जो की पदवी झालेल्या दिनांकापासून किंवा पदवी ज्या दिनांकाला पास झालो त्या दिनांकापासून, बरोबर. आणि
येथे आपल्याला 3 वर्षे सेवेची जी अट आहे ती आणखी या संदर्भानेच लागू आहे मित्रांनो। पदवी झाल्याच्या नंतर आपल्याला 3 वर्षे सेवा पूर्ण अखंड सुद्धा आपण पाहिलेली आहे, अखंड अशा पद्धतीने पूर्ण करायची आहे। आणि येथे सुद्धा आपल्याला शिक्षण सेवक पदाचा जो कालावधी असणार आहे सेवेचा तो धरला जाणार नाही, येथे तो सुद्धा शिक्षण सेवक वगळल्या जाणार आहे कालावधी शिक्षण सेवकाचा। तर शिक्षण सेवक कालावधी सोडून आपल्याला ज्या दिनांकापासून पदवी झालेली असेल त्या दिनांकापासूनची 3 वर्षांचा सेवेचा जो अनुभव आहे तो लागणार आहे। म्हणजेच इथे आता आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की पदवीधर जो शब्द आहे तो आता इथे वगळलेला आहे। ज्या संदर्भाने खूप गदारोळ होत होता, गोंधळ होत होता की कुठली पदवी, श्रेणीची पदवी की आपली साधी पदवी, तर त्या संदर्भाने हा पदवीधर हा शब्द येथे वगळून टाकलेला आहे। जिल्हा परिषद हा सुद्धा शब्द येथे वगळून टाकलेला आहे। तर त्या संदर्भाने आपल्याला इथे आता एकदम क्रिस्टल क्लिअर झाला असेल की कोण केंद्रप्रमुख होऊ शकते, क्लिअर झालं। त्यानंतर दुसऱ्या 2 अटी आहेत त्या सुद्धा महत्त्वाच्या आहेत, त्या आपण खाली बघूयात। तर या संदर्भाने जी ब नंबरची आपण अट घेतलेली आहे ती आहे वया संदर्भामध्ये। तर आपलं कमाल जे वय असणार आहे, कमाल वय ते आपल्याला किती चालू शकतं, म्हणजेच माझं समजा वय किती, जास्तीत जास्त किती वय मला या परीक्षेसाठी चालणार आहे, तर ते आहे मित्रांनो 50 वर्ष, बरोबर। तर कोण केंद्रप्रमुख होऊ शकतं की ज्याचं वय हे 50 वर्षाच्या आतमध्ये आहे फॉर्म भरेपर्यंत या परीक्षेचा, तर तो प्रत्येक शिक्षक बाकीच्या जर वरच्या क्रायटेरिया पूर्ण करत असेल तर तो नक्कीच केंद्रप्रमुख होऊ शकतो। कमाल वय किमान येथे किमान दिलेलं आहे का, किमान वय इथे दिलेलं नाही, कारण की ज्या पद्धतीने आपल्याला हे वरचे क्रायटेरिया दिलेले आहेत, पदवी हवी आहे, त्यानंतर शिक्षण सेवक कालावधी सोडून म्हणजे आपण नोकरीला लागलेले आहात आणि शिक्षण सेवक 3 वर्षे केलेले आहेत, त्यानंतर आपल्याला 3 वर्ष म्हणजे अशा पद्धतीने किमान वय आपल्याला इथे दिलेलं नाही, फक्त कमाल वय जास्तीत जास्त वय जे आहे ते आपल्याला 50 वर्ष हवं आहे, त्याच्या आतमध्ये हवं आहे, बरोबर। तर ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे। त्यानंतर क जो मुद्दा आहे, क जी ही अट आहे त्यानंतरची अट ते बघा, ही अट थोडीशी आपल्याला अडथळू शकते किंवा यावरती आपण थोडंसं अडखळू शकतो। बघा, उमेदवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असेल, म्हणजेच काय की शिक्षक ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असेल, ज्या जिल्ह्यामध्ये कार्यरत असेल त्याच जिल्ह्यासाठी तो पात्र असणार आहे। म्हणजेच जर समजा मी अमुक जिल्ह्यामध्ये, मी पुणे या जिल्ह्यामध्ये जर कार्यरत असेल तर मला केंद्रप्रमुखसुद्धा कुठे होता येणार आहे, परभणीमध्ये होता येणार आहे का, नाही, तर मला त्याच जिल्हा परिषदेमध्ये म्हणजेच त्याच जिल्ह्यामध्ये मी जर पुण्यामध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असेल तर मला तिथेच फॉर्म भरावा लागणार आणि त्याच जिल्हा परिषदेमध्ये पुणे याच जिल्ह्यामध्ये मला केंद्रप्रमुख या पदावर सुद्धा नियुक्ती मिळणार। बाहेर जिल्ह्यामध्ये मिळणार का, नाही। तर हा एक पॉईंट आहे मित्रांनो इथे। माझ्या मते जे आहे ते बाकी जिल्ह्यामध्ये सुद्धा येथे मेरिट लिस्टनुसार, परीक्षेच्या मेरिट लिस्टनुसार येथे द्यायला हवं होतं, परंतु काही त्यामागे कारणं असतील तर त्या संदर्भाने त्यांनी काय केलेलं आहे, हा मुद्दा इथे आपल्याला दिलेला आहे। तर अशा संदर्भाने एकदम आपल्याला हे जे नियम आहेत ते क्रिस्टल क्लिअर झाले असतील। आपण कोण कोण येथे केंद्रप्रमुख या पदावरती भरती होऊ शकता, नियुक्त होऊ शकता, केंद्रप्रमुख हे पद भूषवू शकता, आपल्याला एकदम आता व्यवस्थितरित्या क्लिअर झाला असेल। आता आपल्याला कुणालाही विचारण्याची गरज नाही। तर अशाच पद्धतीने मित्रांनो आपल्याकडे आता या भरतीसाठी 17 जून जर खरंच या तारखेला परीक्षा झाली तर आपल्याकडे खूपच कमी दिवस आहेत आणि मी मागं सांगितल्याप्रमाणे IBPSचा अनुभव जो आहे तो चांगला आहे, तो एकदम कमी वेळेमध्ये येथे परीक्षा घेण्यास त्यांच्याकडे पूर्ण यंत्रणा जी आहे ती ऑलरेडी सेट आहे आणि एक्झाम काय त्यांना 10 पेपर काढायचे आहेत फक्त समान काठिण्य पातळीचे, तर हे 10 पेपर ते 2 घंट्यामध्ये काढू शकतात। त्यांच्यासाठी ही काही मोठी गोष्ट नाही आहे, कारण की त्यांची यंत्रणा खूप मोठी आहे। बँकिंगच्या परीक्षा आणि सध्याची जी टेट परीक्षा आहे ती सुद्धा त्यांनी कंडक्ट केलेली आहे। त्या मानाने आपले जे केंद्रप्रमुख पदासाठी पात्र उमेदवार असतील ते खूप कमी असतील, त्यामुळे त्यांना 20 दिवसामध्ये ही परीक्षा घेणे काहीही अवघड नाही। फक्त आपलं शासन जे आहे ते या संदर्भाने तयार असायला हवं। तर जर ही परीक्षा 17 जूनला इथे झाली तर मात्र आपल्याला यासाठी खूप तयारी करावी लागणार आहे आणि फक्त मी सांगितल्याप्रमाणे हार्डवर्कच नाही तर येथे आपल्याला स्मार्ट वर्कसुद्धा करावं लागणार आहे। तर या संदर्भाने पूर्ण जो आढावा अभ्यासक्रम जो असणार आहे, या परीक्षेचा जो अभ्यासक्रम असणार आहे तर तो पूर्ण आपण या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि एकदम दर्जेदार असा अभ्यासक्रम येथे आपण बनवत आहोत आणि या संदर्भातला एक व्यवस्थित उच्च कोटीचा कोर्स जो आहे तो आपल्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही इथे येत्या 2-3 दिवसामध्ये करणार आहोत, जेणेकरून माझे जे शिक्षक बांधव आहेत ज्यांना केंद्रप्रमुख व्हायचं आहे त्यांचं हे स्वप्न 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न येथे आमच्या माध्यमातून
केला जाईल. तर मित्रांनो, आपल्याला एकच करायचं आहे, जर आपल्याला इथे ही सुवर्णसंधी घालवायची नसेल, हे पद जे खूप वर्षापासून आपण याची वाट पाहत होतो, या पदावरती आपल्याला विराजमान व्हायचं असेल, हे पद आपल्याला भूषवायचं असेल, केंद्र प्रमुख म्हणून जर आपल्याला नावारूपाला यायचं असेल, तर नक्कीच आपण जो आम्ही दर्जेदार जो कंटेंट येथे तयार करणार आहोत, एकदम स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने, जसं की टेट एक्झाम IBPSने घेतलेली आहे, त्या अनुषंगाने एकदम उच्च कोटीचा दर्जेदार जो सिलेबस आहे तो आपण इथे बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला एकच करायचं आहे की आपलं जे चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून आपल्याला येणारे जे अपडेट असतील 2-3 दिवसामध्ये आपण हा कोर्स जो आहे तो लॉन्च करणार आहोत. तर त्या संदर्भातली पूर्ण डिटेल जी आहे ती माहिती आपल्याला मिळेल आणि नक्कीच आपण या संधीचं सोनं करसाल. आणि हा जो सिलेबस असणार आहे हा पूर्ण यामध्ये आपण कव्हर करणार आहोत आणि येत्या या कमी कालावधीमध्ये कशा पद्धतीने स्मार्ट वर्क करून आपण जास्तीत जास्त मार्क्स येथे मिळवणार, तर त्या संदर्भात मित्रांनो पूर्ण एकदम उच्च कोटीचा दर्जेदार असा सिलेबस आपण इथे घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये या चॅनलला सबस्क्राईब करावं, जेणेकरून आपलं केंद्र प्रमुख होण्याचं जे स्वप्न आहे ते साकार होईल. तर भेटूयात मित्रांनो अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.